मैत्रिणींनो, तुम्ही जर आई असाल तर तुमचा देखील माझ्यासारखा आटापिटा असतो. मुलांनी खूप चांगलं खावं, हेल्दी खावं आणि त्यातच एक आहे प्रोटीन पावडर. पण मुलं त्यालाही नाक मुरडतात. तर मी खास इन्ग्रेडियंट मी आज टाकणार आहेत, ज्याने मुलं स्वतःहून ही प्रोटीन पावडर, प्रोटीन शेक तुम्हाला मागतील. तर इथं मी एक वाटीच्या प्रमाणात घेतलं आहेत. मिक्स सीड्स घेतले आहेत, पिस्ता घेतला आहेत, काजू, बदाम हे एक वाटी घेतलं आहे. आणि यामध्ये अक्रोड मी अर्धी वाटी घेतला आहे. खारीक पावडर 1 वाटी घेतली आहेत. मखाने मात्र मी जास्त घेतले आहेत, 2 वाट्या घेतल्या आहेत. आणि यामध्ये एक जिन्नस मी हमखास टाकत असते, ते म्हणजे जे आपले भाजलेले चणे असतात ना, फुटाणे, ते मी यामध्ये घेतले. त्याने खूप चांगलं टेक्स्चर खूप छान येतं आणि हे हेल्थसाठी खूप छान आहे. आणि देशी तूप घेतलं आहे चितळेचं, पण ते अगदी थोडं थोडंच वापरणार आहोत आपण. आणि जे खास जो इन्ग्रेडियंट आपण टाकणार आहोत ना, तो सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगेल की काय घालायचं आहे. तर सगळे काही जिन्नस मी तुपावर भाजून घेत आहेत आणि अगदी किंचित तूप घालायचं आहे. जर एखाद्या पदार्थात तूप जास्त पडलं तर दुसऱ्या पदार्थामध्ये तूप घालत नाही आहे, असं मी करत आहे. कारण की कढईला ऑलरेडी ते तूप चिकटलेलं असते. मग ज्याला गरज आहे त्यालाच मी थोडंसं तूप घालते. तर सगळे पदार्थ मी एक एक करून छान असे भाजून घेत आहेत. थोडंसं त्यामधलं जे मॉइश्चर आहे ना, ते निघून जायला पाहिजे. आपल्याला फार काही त्याला अगदी रंग बदलेपर्यंत पण नाही शेकायचं आहे. तर कडवट त्याचा स्वाद येतो आणि लवकर खराब होते पावडर. आणि हे भाजलेले फुटाणे देखील हलके मी फक्त कढईमध्ये असे गरम करून घेत आहेत, कारण की ते ऑलरेडी भाजलेले असतात. आणि आता मी थोडंसं तूप जास्त घातलं आहे, कारण खारीक पावडर ना खूप पटकन खाली ती चटकायला लागते. तर गॅस बंद केला आहे मी, कढई गरम होती आणि त्यामध्ये बघा खारीक पावडर फास्ट अशी भाजून घ्यायची आहे. तिचाही थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आणि सगळे जिन्नस बघा मी छान भाजून घेतले आहे. आणि आता यांना सगळ्यांना एक एक करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत. तर बघू शकतात इथं मी सगळे काही जिन्नसना बारीक करून घेतले आहेत. आणि हो, यामध्ये मी वेलची पावडरसुद्धा घातली होती. तुम्ही जायफळसुद्धा घालू शकतात. मुलं रात्री जर छान असं हेल्दी दूध पिऊन झोपतील तर खूप चांगलं आहे. आणि हे बघा सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे आहे कोकोआ पावडर किंवा मग चॉकलेट पावडर, कोको पावडर, दोघीतून तुम्ही काहीही घेऊ शकता. तर मी तर कोकोआ पावडर घेतली आहे. चॉकलेट पावडर देखील सेम टेस्ट असतो. तर इथं मी थोड्या प्रमाणामध्ये ही चॉकलेट पावडर घेतली आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाणे याचं करू शकतात. माझी मुलं थोडी मोठी आहे, तुमची लहान आहे, तर तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकतात. तर मुलं हे गोष्ट टाकल्यामुळे, ही वस्तू टाकल्यामुळे ना, आवर्जून स्वतःहून तुम्हाला हे प्रोटीन शेक तुम्हाला मागत असतील आणि 1 वेळा नाही तर 2 वेळा ते मागतील. तर मग चला तुम्हीसुद्धा अशी प्रोटीन पावडर नक्की बनवा घरच्या घरी आणि मुलांना हेल्दी ठेवा. तर कशी वाटली आजची ही हेल्दी रेसिपी? आवडली असेल तर ह्या शॉर्ट व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.